धन्यवाद व्यक्त करावे लागणार आहेत ज्यांनी विशेष सहकार्य आपल्याला दिलं. पार्थ स्कोरिंग साठी चला. स्कोरर पार्थ आपल्याला विनंती आहे, चला आपण. तर या स्पर्धेसाठी सुनील आबा गायकवाड असतील, पंबूदादा बच्छाव असतील, नाना पवार, नितीन झालटे, बबलू भाऊ सोनवणे, त्याचबरोबरीने नंदू आहिरे, उदयजी केदारे, भगतसिंग अकॅडमी यांचंही सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. दीपक सरपंच सावतावाडी, त्याचबरोबर शत्रुघ्न भाऊ गायकवाड, परागजी शेवाळे अर्थात लारा, शोएबजी शेख, शुभमजी बच्छाव, जॉली साळुंके, बॉबी भालेराव आणि भारत आहिरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. पाणी बॉटल सौजन्य अभयजी शिंदे साहेबांनी दिलं. उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर या परिस्थितीमध्ये अभय शिंदे साहेबांनी आपल्याला स्पर्धेसाठी पाणी सौजन्य दिलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा विशेष आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आज शेवटचे 4 संघ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, 24 एप्रिल उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्या 3ऱ्या वर्षाचा विजेता आपल्याला मिळणार आहे. जे प्रेक्षक 2 व्हीलर घेऊन बाउंड्री लाईनच्या आतमधून जात आहेत त्यांना आमची प्रेमाची विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या आतमधून कृपया करून 2 व्हीलर घेऊन जाऊ नका, ही आपल्याला विनंती असणार आहे. ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे, आपल्या मालेगावकरांची आहे, त्यामुळे सहकार्य गरजेचं आहे. पार्थ चला, स्कोरर आमचे पार्थ. स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष गोष्ट आपण सातत्याने निश्चितच पाहत आलोय. पहिल्या क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये 2,51,000 रुपयांचं पारितोषिक तर दिलं जाणार आहे, परंतु या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या ज्या ट्रॉफीज आहेत, या जी चषक आहे ती मात्र लक्ष वेधून घेणारी राहिलेली आहेत. पहिल्या क्रमांकासाठी प्रकाश काशीनाथ गायकवाड साहेबांच्या वतीने आणि दुसऱ्या क्रमांकासाठी शोएब शेख बेकरीवाले यांच्या वतीने आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा संदेश दिला, बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आपल्याला स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकासाठी मिळालेली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी आपण बघितलं तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती मालिकावीर जो खेळाडू ठरणार आहे त्याला दिली जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज राहील त्याला ज्यांनी या जगाला शांतता, संयम आणि सदाचाराचा मार्ग दिला आणि आजही त्यांचे विचार मानवाला योग्य जीवन जगण्याची प्रेरणा देत आहेत, गौतम बुद्ध यांची प्रतिमा उत्कृष्ट फलंदाजाला स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीव्यवस्था आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला, 1848 मध्ये पुण्यामध्ये ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, महात्मा फुले यांची प्रतिमा उत्कृष्ट गोलंदाज जो ठरणार आहे त्याला दिली जाणार आहे. खूप सुंदर अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पार्थ कुठे आहेत आमचे स्कोरर? मॅचला होते सुरुवात. उमर खान आणि राजू पाटे हे 2 सलामीचे फलंदाज. 11:32 झाली आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण करायच्यात. पहिले षटक घेऊन फरमान खान ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन आपण जर पाहिलं तर थोडंसं खराब राहिलं, परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. 2 तगडे संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला धुळे 11. या 2 टीम मध्ये ही लढत पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम मुंबई परिसरातील खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. राजू पाटे, युवराज गुंजाल, सुनील नवले हे खेळाडू देखील पुणे नगर जिल्ह्यातील आहेत. हे खेळाडू देखील या संघामध्ये खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला धुळे 11चा आपण विचार जर केला तर त्या संघामध्ये निश्चितच खूप दूरवरून प्रवास करून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. फरमान खान हरियाणाचे गोलंदाज आहेत. पहिले षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हरियाणा, हिमाचल, यूपी, दिल्लीचे खेळाडू धुळे 11च्या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. विदर्भचे देखील बरेचसे खेळाडू धुळे 11 मध्ये आहेत. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, उंची जास्त आहे त्यामुळे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकाला एक संधी होती बॉलला अडवण्याची, परंतु बॉल ते थांबवू शकलेले नाहीयेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. खूप चांगला स्ट्रोक अतिरिक्त बाउन्स शेड्यूलने प्राप्त केला. शॉर्टर वाईडचा वापर करण्यात आला होता. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळले. खाली क्षेत्रामध्ये बॉलला उडवलं. उंच जास्त गेला होता त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉल अधिक काळ उंच होता, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. क्षेत्ररक्षक बॉलला अडू शकले असते, परंतु बॉलपर्यंत ते पोहोचूच शकले नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि राजू पाटेने या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर स्ट्राईकला आल्याबरोबर एक चौकार ठोकलेला आहे आणि या 4च्या मदतीने धावफलकावर नजर टाकली तर 5 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. डू ऑर डाय मॅच लढावं लागेल प्रत्येक खेळाडूला. इकडे
प्रयत्न करावे लागणार आहेत. लॉफ्ट केलाय, समोर उठवलाय बॉल, व्ही शेप मध्ये राजू पाटेचा तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आहे की षटकार ते मात्र इकडे तपासलं जात आहे. यस, शाहिद मोमीन सर कळवत आहेत हा चौकार खेळले होते यावेळेस. खूप चांगला स्ट्रोक, समोरच बॉल मिळाला आणि समोरच खेळलाय. राजू पाटीलच्या बॅट मधून अजून एक चौकार आलाय. धावा फलकावर नजर टाकली तर 9 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट. राजू पाटे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे सुपरस्टार. आज मालेगाव मध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपण राजूला बघितलं, अर्धशतक झळकावलं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळवला. कमी गतीने होता, मिड विकेट मध्ये बॉल, विकेट टेकिंग डिलिव्हरी होती आणि फरमान खानने फसवले. कमी गतीने बॉल टाकला. राजू पाटीलला पूल करायचा होता परंतु कमी गतीने टाकल्यामुळे त्यांचा फटका फसला आणि स्वतःवर नाराज आहेत, निराश, हताश आणि हतबल होऊन जड पावलांनी मैदान सोडतायत राजू पाटे. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघ ऍक्शन रिप्ले मध्ये, अखूट टप्प्याचा बॉल ऑफ ब्रेक केला होता फरमान खानने, उंच जास्त गेला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बॉल त्याच्यापासून बराचसा दूर होता, तो बॉल पर्यंत धावत गेला. अगोदर बॉलला डोळ्यात बसवलं आणि त्यानंतर खूप चांगला कॅच त्यांनी कॅरी केलाय. राजू पाटेची मोठी विकेट. पहिला धक्का, पहिला झटका, पहिला फलंदाज राजू पाटे इकडे बाद. 9व्या धावसंख्येवर पहिला खेळाडू माघारी परतलेला आहे. महत्वपूर्ण सामना आहे. प्रत्येक खेळाडूला इकडे लढायचं आहे, प्रत्येक खेळाडूला प्रयत्न करायचा आहे. कारण तुम्ही इतक्या दूरवरून प्रवास करून मालेगाव मध्ये दाखल झालेला तर मग तुम्हाला इकडे प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने खेळायचा आहे. फलंदाजी करण्यासाठी गेल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही येणार आहात त्यावेळेस प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगल्या टप्प्यावर टाकायचा आहे. तुमच्या खांद्यावरचा कंट्रोल तुम्हाला दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडू तुम्हाला अचूकतेने टाकावा लागेल. राजू पाटे बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, पण डावकुराचा फलंदाज बाद झाला तर मग लगेच डावकुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या हंगामामध्ये फॉर्म मध्ये युवराज गुंजाळ. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलला येऊ दिला, आपल्यापर्यंत वेट केला होता परंतु फरमान खानचा हा ऑफ ब्रेक. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये, बोटांच्या साह्याने बॉलला वळवलं, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. युवराज मागे जात खेळण्याच्या प्रयत्नात होते परंतु कनेक्शन नाही झालंय. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. धावा फलकावर 9 धावा आहेत. 2 चौकार आल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन केलं इकडे फरमान खानने. युवराज स्ट्रायकर एंडला, ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस सुद्धा राहिला होता परंतु यावेळेस सुद्धा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. 2 चौकार आल्यानंतर सुद्धा या ओव्हरमध्ये फरमानने फक्त 9 धावा दिल्यात. खूप चांगला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅट आणि बॉल मध्ये यावेळेस सुद्धा कनेक्शन राहिल्याने हा चेंडू निर्धाव आलाय. युवराजसाठी पहिले 2 चेंडू डॉट. पहिला वरचा खेळ पूर्ण. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान 9 धावा 1 ओव्हर नंतर. महत्वाची मॅच आहे, लढावं लागणारे, प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणतात ना, विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले, ये तो उडान तय करेंगे आसमान किसका है. ही मॅच कोण जिंकणार आहे? जो चांगला खेळ करेल तो निश्चितच ही मॅच जिंकणार आहे. चला, वेळ 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 महत्वाची आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे. पहिल्या वरचा खेळ पूर्ण होतोय. फरमान खानने 9 दिल्या, 2 चौकार येऊन देखील त्याने चांगलं पुनरागमन केलं आणि महत्वाचं म्हणजे त्याने राजू पाटेची विकेट मिळवली. चांगल्या पद्धतीने ट्रॅप बनवला. राजू पाटेची विकेट बनवलं तितकं सोपं नव्हतं. त्याने एक जाळं टाकलं, त्याने एक ट्रॅप बनवला, त्याने कमी गतीने बॉल टाकला, तिथे पूल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट मध्ये फिल्डर होता, त्यासाठीच तैनात केलेला होता की राजू पूल करेल आणि तिकडे तो पूल करत असताना कॅच आउट होऊन परतला. पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठी विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली आहे. नवीन गोलंदाज हेमंत बॉलिंगसाठी, जळगावचे गोलंदाज आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे उमर खान या हंगामामध्ये फॉर्म मध्ये आहेत. या मॅच मध्ये त्यांना लढायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस बॅटच्या आतलीकडे घेतली, या कनेक्शन नाही झालंय, चांगलं कनेक्शन नाही झालंय. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. चांगली गोलंदाजी होते. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस फलंदाजाने, त्यामुळे कनेक्शन चांगलं होऊ शकलं नाही. हा बॉल जर ओव्हर द कव्हर खेळले असते तर निश्चित धावा मिळू शकले असते परंतु क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे बॉलच्या लाईन मध्ये आले नव्हते, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे हा चेंडू निर्धाव आलाय. लोवर फुल टॉस, स्ट्रोक चांगला आहे, समोर खेळलेत, खाली क्षेत्र निवडलंय. उमर खान यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. खूप वेळानंतर चौकार आलाय, म्हणजे प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा उमर खानचा हा 4.
यावेळेस सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मधून बॉल निघालाय आणि बॉल अगदी घरंगळत मैदानाला घासत आणि चाटत सीमारेषेच्या पलीकडे यावेळेस सुद्धा एक चौकार प्राप्त केला जातोय. 4 आलेले आहेत. यावेळेस आपण बघितलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न पुढेच एकदा करण्यात आला होता, परंतु लाईन मिस झाली. फुलटॉस बॉल मिळाला फलंदाज उमर खानला. उमर खानने फक्त दिशा दाखवली बॉलला. उमर खानने चेंडूला दाखवली दिशा आणि चेंडूने पार केली सरळ सीमारेषा. त्यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर लेग ब्रेक केला होता. तुम्ही मागचे 3 चेंडू हेमंतचे जर बघितले तर मागचे 3 चेंडू हेमंतने पुढे टाकले होते, लेंथ बॉल टाकण्याचा वापर केला आणि हा चौथा बॉल त्याने टप्पा मागे ठेवला आणि तिथून लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने 2 फुलर लेंथवरचे चेंडू टाकले होते ना. या अगोदरचा बॉल लोवर फुल टॉस, तो समोर चौकार, त्यानंतर एक फुल टॉसच आला होता, परंतु त्यानंतर टप्पा मागे खेचला होता त्याने. त्यावेळेस परत एकदा तोच प्रयत्न त्याने केला. खूप टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, फटका इकडे मिस टाइम होता. कनेक्शन चांगलं झालं नाही. लॉंग आउटवरून फिल्डर येतील तोपर्यंत एक सिंगल तिकडे प्राप्त करण्यात आली. 1च्या मदतीने धावा फलकावर 18 धावा. आज युवराजला देखील इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आज युवराज गुंजाळ यांना देखील संधी मिळाली आहे. तर मग या संधीचं सोडं युवराजला करावं लागेल. म्हणतात ना, काही संधी तुम्हाला होऊन येतात आणि काही संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. काही संधी चोर पावलांनी येतात आणि ती संधी मिळाली तर मग त्या संधीचं सोडं तुम्हाला करावं लागेल. आणि विशेष म्हणजे शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. तुमच्याकडे फक्त 5 ओव्हर आहेत. त्या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चौकार आलेत. 5 बॉलमध्ये 9 धावा. स्लोवर वनचा वापर केलाय. समोर बॉलला खेळलेत. मागे क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला कॅच. वसीम अन्सारी तिकडे होते आणि जबरदस्त कॅच कॅरी केला. युवराज गुंजाळ यांना परतावं लागतंय. 0 या अंकड्यावर युवराज माघारी परत आहेत. 0 घेऊन गेले होते आणि 0 घेऊनच परत आहेत. 2 ओव्हर नंतर धावा फलकावर 18. बघा, लोवर फुल टॉस ऑन दी अप बॉल खेळला होता, ऑन द टॉप खेळला होता. समोर फिल्डर वसीम अन्सारी खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळालेत. पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या, 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार आले होते. राजू पाटीलची विकेट आली होती. या ओव्हरमध्ये देखील तेच घडलं. या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार आले. या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट आली आणि दोन्ही विकेट ज्या आल्या त्या डावखुऱ्याच्या फलंदाजाच्या आल्या. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर नंतर 18. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय आणि तिसरा षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी फरमान खान, हरियाणाच्या कर्नाळचे फरमान खान आता बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेऱ्याचा जो स्टँड आहे त्या स्टँडवर जे बसलेले आहेत प्रेक्षक, आमचा आवाज जर त्या प्रेक्षकांपर्यंत जात असेल तर कॅमेऱ्याचे जे स्टँड आपण लावलेले समोर आणि लाईटचे जे स्टँड आहेत तिथे जे जे टेकून बसलेले आहेत त्यांना विनंती, कृपया करून आपण तिथून उठा. ही आपल्याला प्रेमाची विनंती. तुमच्या शेजारी सुद्धा जे कॅमेऱ्याचे स्टँड आहे तिथे बसले त्यांनाही उठवा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक परत एकदा वसीम अन्सारी मात्र यावेळेस चूक करताना पाहायला मिळालेले आहेत. झेल निसटलाय. त्यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता फरमान खानच्या विरुद्ध. बघा, ऑफ ब्रेक केला होता फरमानने. ऑफस्टम्पच्या बाहेर कमी काहीतरी टाकला होता, त्यामुळे बॉल उंच जास्त गेला, त्यामुळे इलिव्हेशन जास्त मिळालं आणि तिकडे वसीम अन्सारीने चूक केली. पहिल्याच बॉलवर 1 विकेट मिळवण्याची संधी होती. उमर खानला बाद करण्याची संधी होती, परंतु ती संधी दवडली आहे. आमच्यासोबत शाकीर खान जे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. त्यावेळेस फुलर लेंथवर वेगात बॉल टाकलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हिमांशूचा वेगवान बॉल सरळ मुन्ना शेख यांच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा फलकावर नजर टाकली तर पूर्णपणे धावसंख्या स्थिर आहे. एकूण धावसंख्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते 19 धावा. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं धुळे 11ला. ती मॅच सुद्धा त्यांच्या बाजूने झाली होती, परंतु मुन्ना शेखची जी विकेट मिळाली होती ना, त्यानंतर ती मॅच गमवावी लागली होती. परंतु त्यानंतर मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं मुन्ना शेख खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळालं. म्हणजे जो मुन्ना शेख आम्ही पूर्वी बघायचो मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मुन्ना शेख थोडेसे आउट ऑफ फॉर्म होते, परंतु त्यांनी निश्चितच आज या मालेगावमध्ये खूप चांगले स्ट्रोक प्रेक्षकांना दाखवले. आज मुन्ना शेखची बॅटिंग प्रेक्षकांना बघायला मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे ऑर्थोडॉक्स क्रिकेटचे स्ट्रोक त्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळले. मैदानाच्या चौफेर त्याने बॅटिंग केली आणि मागच्या सामन्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच राहिले. त्यांच्यावर देखील नजर आज असणार आहेत. 19 धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद आहेत. यावेळेचा बॉल वेगात टाकला, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातो. मागच्या मॅचमध्ये
आपण बघितलं ना, ज्यावेळेस समालोचन करत असताना बरीचशी चर्चा मुंडा शेख बद्दल झाली. नाशिक टेनिस क्रिकेटचा तो ब्रँड एम्बेसिडर, अनेक स्पर्धांचा उल्लेख झाला. 2023 सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मारुती सुझुकी एस्प्रेसो कार मुंडा शेखने मिळवली होती. नरवीर चिमाजप्पा चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये त्याच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज. टीव्हीएस ज्युपिटर बाईक मुंडा शेखने मिळवली होती. राजस्थान कप मध्ये देखील आपण त्यांना बघितलं होतं. ते हंगाम खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं होतं. डीएमए चॅम्पियन्स ट्रॉफी तिथेही मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मुंडा शेखने मिळवला होता. आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपण कोलकाता टायगर्स ऑफ कोलकातामध्ये त्यांना बघितलं आणि यावर्षी त्यांना आपण चेन्नई सिंगम्स मध्ये बघितलं होतं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपले नाशिकचे मुन्ना शेख सातत्याने चांगला परफॉर्मन्स देत आलेले आहेत. ते आज आपल्या मालेगावमध्ये आणि चांगली बॅटिंग सुद्धा करताना पाहायला मिळाले. त्यावेळेस फुल टॉस समोर खेळला ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. फरमान खानने पहिले 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत, परंतु शेवटचा चेंडू चुकला आणि फलंदाजाने ठोकलाय. शेवटच्या बॉलवर एक षटकार. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर अमोल दादा पवार युवा प्रतिष्ठान 2/25 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 25 धावा धावफलकावर लागले. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आज चारही संघ जर आपण बघितले तर ताकदवान आहेत. आज आपण महात्मा 11 मालेगावचा संघ देखील खेळताना पाहिलं. 2 सामने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु निश्चितच त्या संघामध्ये देखील आपल्या मालेगावचे खूप तारे सितारे आपल्याला खेळताना बघायला मिळाले. खूप चांगला खेळ त्यांनी केला, परंतु क्रिकेटमध्ये विजय पराजय या 2 बाजू असतात. परंतु महात्मा 11 या संघाला ही स्पर्धा सोडावी लागली. आता 3 संघांमध्ये आपण निश्चितच मोठं द्वंद्व पाहणार आहोत. 3 संघ एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची मॅच अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध टीम मैदानाच्या आतमध्ये धुळे 11. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावर 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते आणि लुधियानाचे एक वेगवान गोलंदाज हॅप्पी आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. आज धुळे 11 मध्ये खूप मोठी स्टारकास्ट. पहिल्या मॅच मध्ये आपण शाहिद शेख यांना देखील बघितलं, तर पुढे त्यांना शिंदे पाटील चषक येवलामध्ये जावं लागलं, त्यामुळे शाहिद शेख त्यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाले नाहीत. आज धुळे 11 मध्ये देखील खूप दूरवरून प्रवास करून आलेले खेळाडू दिसत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केला, तिथून बॉलला बाहेर वळवलं, समोर प्रयत्न केला होता चांगला मिड ऑफ मध्ये, चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय. स्ट्रायकर एंड कडे थ्रो केलाय. चांगला निर्णय घेतला तिकडे क्षेत्ररक्षकाने. हे गरजेचं असतं. समय सूचकता त्याने दाखवली. त्याने बघितलं की स्ट्रायकर एंडचा जो फलंदाज आहे उमर खान थोडेसे दूर आहेत, त्याने स्ट्रायकर एंड कडे थ्रो करण्याचा प्रयत्न केला. बघा मिड ऑफ मध्ये पहिल्यांदा तर चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं, त्यानंतर स्ट्रायकर एंड कडे थ्रोही खूप चांगला केला. अचूक थ्रो होता मुन्ना शेखच्या सरळ हातामध्ये आणि तिकडे उमर खान धावबादून परत आहेत. विकेट आली. हा 3रा फलंदाज मित्रांनो इकडे बाद झालेला आहे. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज उमर खान 12 धावसंख्येवर बाद झाले, तर आता नवीन फलंदाज आदर्श फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. आदर्शला आज आदर्श फलंदाजी करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. हॅप्पीने पहिला बॉल तर खूप चांगला टाकला होता. टप्पा पडल्यानंतर हॅप्पीचा बॉल तुम्ही बघितला ना तर बराचसा बाहेर निघाला आणि विशेष म्हणजे अतिरिक्त बाउन्स सुद्धा त्या बॉलला प्राप्त झाला होता. तिकडे मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटमध्ये अविभाज्य घटक आहे. क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये महत्त्वाचा अंग आहे आणि त्यामुळे तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागली. अगोदर देखील आपण त्याबद्दल बरीचशी चर्चा केली. अक्षय सर अगोदर नेहमी सांगताना पाहायला मिळाले की गोलंदाजाची ढाल म्हणजे क्षेत्ररक्षक आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इकडे फिल्डिंग करावी लागणार आहे. पहिल्याच बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये उमर खानला परतावं लागले. 26 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद. परत एकदा लेग ब्रेक, खूप चांगल्या टप्प्यावर बॉल, तिथून बॉलला वळवलं, बाहेर निघतोय बॉल. फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केले. 3ऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. DRSचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. बघूया 3रे पंच काय निर्णय देत आहेत. 3ऱ्या पंचांच्या कोर्टात निर्णय आला म्हणजे हा फास्ट ट्रॅक कोर्ट आहे आणि निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो गमावला. बघू शकतो आपण खूप आतमध्ये होता बॉल आणि निश्चितच चांगला निर्णय 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा आलेला आहे. हॅप्पीचे पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाले. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर होता. खास लुधियानावरून मालेगावमध्ये आलेले आहेत. परत एकदा लेग ब्रेक, समोरून वळवला बॉल. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते. आतापर्यंत फलंदाजांना बंदिस्त ठेवलेलं आहे. म्हणजे पहिल्या ओव्हरचा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा,
वाह, काय बॉल टाकलाय, समोरूनच वळवलाय. डेअरिंग लागते समोरून बॉलला वळवण्याची आणि निश्चितच हॅप्पीचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते, अचूकता आहे, खांद्यावरचा चांगला कंट्रोल, ॲक्युरेसी चांगल्या पद्धतीने दिसते आणि रिदम चांगला आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आपल्याच ओळखलं लवकर, मिडविकेटमध्ये बॉलला पुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. आदर्शच्या बॅटमधून एक तगडा आणि कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करण्यात आलाय. चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय सरळ आदर्शने ढगात. हा षटकार खूप चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळालाय. आदर्शच्या बॅटमधून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. या फटक्यांची गरजच आहे, कारण अमोल दादा पवार युवा प्रतिष्ठान टीमचा विचार जर केला तर 5 ओव्हरमध्ये त्यांना 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि अजूनही संधी आहे ना. अजूनही बघितलं तर 8 बॉल येणं बाकी आहे. त्या 8 बॉलमध्ये तुम्ही अजूनही 20-25 धावा बनवण्याचा जरी प्रयत्न केला ना तर मग एक चांगली टोटल तुम्ही उभी करू शकता. हॅप्पीच्या विरुद्ध एक षटकार, लेग ब्रेक, परत एकदा लेग ब्रेक केलाय, नाही कनेक्शन झालंय. म्हणजे या ओव्हरमध्ये काय घडले बघा. हा बॉल पहा, फ्रंट फूटवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न केला ना, मागचा बॉल तुम्ही बघा बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे षटकार आला होता. आणि यावेळेस फ्रंट फूटवर जाऊन म्हणजे लेंथ पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, तिकडे कनेक्शन नाही झालंय. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. धावफलकावर 32 धावा, 3 फलंदाज माघारी परतले. षटक क्रमांक 4 सुरू असताना हॅप्पी तयार आहेत. परत एकदा तेच पंचांकडे अपील तर जोरदार झाली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावर, एक गुडघा वाकवला होता, मागचा पाय थोडासा वाकवला. त्यानंतर आपण बघितलं तर हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला बॉलला हिट करण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी नाही राहिला. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 4 ओव्हर नंतर 32 धावा. हॅप्पीच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. एक षटकार येऊन देखील हॅप्पीने फक्त 7 दिल्यात. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते आणि 5वं षटक घेऊन अलीगडचे एक वेगवान गोलंदाज फैसल पिनवा गोलंदाजीसाठी येत आहेत. फलंदाजांना जशाच त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये फलंदाजांना इथे धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. आक्रमण हा पर्याय तुमच्याकडे उरलेला आहे. असं नाहीये की मॅच अजून संपली, अजून एक डाव येणं बाकी आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेग होता, चांगला टप्पा होता. शॉर्टर वाईटचा वापर केला होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. फैसलने चांगला चेंडू इकडे प्रस्तुत केलाय आणि पहिल्या चेंडू इकडे निर्धाव सुद्धा आलेला आहे. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषकाचं आयोजन 3रं वर्ष या स्पर्धेचा आणि आज 4था दिवस. 16 संघांचा सहभाग, खुल्या गटाची स्पर्धा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उंच जास्त गेलाय बॉल आणि यावेळेस सुद्धा वसीम अन्सारी बॉल पर्यंत येण्याच्या प्रयत्नात होते, परंतु त्यांच्यापासून बॉल बराच हॅप्पी होते, बॉलवर येत होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये वसीम आहेत. एक सिंगल तिकडे प्राप्त करण्यात आली. एकच्या मदतीने धावसंख्या 33 झाली आहे. खरं तर धुळ्याचा विचार जर केला पण धुळ्यामध्ये तर हलक्या बॉलवर जास्त क्रिकेट खेळलं जातं. यावेळेस वेगात टाकला, पुढे टाकला होता. कव्हर पॉईंटमध्ये फिल्डर आहेत आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये एक अंबिका चषक म्हणून स्पर्धा होते. धुळे 11चा हा संघ सातत्याने त्या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवत आलेला आहे. हलक्या बॉलवरची नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा. परंतु आज धुळे 11चा विचार जर केला तर धुळे 11 या स्पर्धेमध्ये महामानव चषकमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. आज गोलंदाजांचा तोफखानाच घेऊन आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावर, 3 फलंदाज माघारी परतलेत. 3 चेंडूंमध्ये फैसलने सुद्धा एकच धाव दिली आहे. एक लेग बाईची होती त्यामुळे ती त्यांच्या खात्यामध्ये नाहीये. परत एकदा पायात फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवले, फलंदाजाला निरुत्तरी ठेवलंय, फलंदाजाला निष्प्रभ ठेवलंय. एक धाव तिकडे लेग बाईच्या मदतीने पूर्ण होईल बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. प्रचंड वेग, ॲक्युरेसी चांगली आहे, टप्पा चांगला आहे, पुढे ठेवला बॉल, फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. लेग बाईची अजून एक सिंगल इकडे प्राप्त केली जाते. धावफलकावर नजर टाकली तर 35 धावा धावफलकावर. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. आदर्श 6 बॉलमध्ये 6 वर खेळत आहेत. हिमांशू 8 बॉलमध्ये 7. यावेळेस स्लॉट मध्ये
बॉटम हँडचा खूप चांगला वापर, परंतु मागे फिल्डर आहेत. कनेक्शन तर चांगलं झालं होतं, परंतु तिकडे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकाने देखील खूप चांगल्या पद्धतीने झेल पकडलाय. विकेट आली आहे बघा. बॉटम हँडचा चांगला वापर केला. हेलिकॉप्टर मिनी होता हा, त्यामुळे जास्त उंच गेला नाही, लिफ्ट बॉलला मिळाली नाही आणि तिकडे चांगला कॅच कॅरी करण्यात आलाय. ताकद होती या फटक्यामध्ये, परंतु इलिव्हेशन नव्हतं, लिफ्ट द्यायला हवं होतं. बॉलला उंच खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता. या अगोदर आपण बरेचसे फटके बघितले जे जास्त उंच गेले होते, परंतु हा फटका जास्त उंच गेला नाही आणि तिकडे परतावं लागले आदर्शला. आदर्श 6 या धावसंख्येवर जड पावलांनी मैदान सोडतायत. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज इकडे बाद झालेला आहे. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान, आम्ही अमोलदादा पवार यांचं सुद्धा आभारी आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने ते आपला संघ घेऊन खास मालेगावमध्ये दाखल झालेले आहेत आणि खूप चांगलं प्रदर्शन त्यांच्या संघाने केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मनीष आता बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. शेवटचा बॉल, त्यावेळेस मनीष यांच्यासाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह केला. बॉल लॉंगआउटमध्ये चाललाय, फिल्डर बॉलवर येतील तोपर्यंत एक धाव परिपूर्ण करण्यात येते. आणि मित्रांनो, पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. टॉस जिंकला होता धुळे 11ने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठानला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. निर्धारित 5 ओव्हरचा विचार जर केला तर निर्धारित 5 ओव्हरमध्ये 36 झालेले आहेत. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. 4 फलंदाज बाद झालेत. बघूयात समरी आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. पहिल्या डावामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली, कशा पद्धतीने फलंदाजी राहिली. उमर खान 8 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या. राजू पाटील लवकर बाद झाले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु तिसऱ्या बॉलवर त्यांना परतावं लागलं होतं. हिमांशू चला आता धुळे 11 तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना. धुळे 11 टीमला 2 धाव्यांची पॅनल्टी इकडे देण्यात येते, कारण तो संघ बाहेर येत असताना एका लाईनमध्ये आलेला नाहीये. त्यामुळे 2 धाव्यांची पॅनल्टी आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत ती सूचना आलेली आहे आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर मॅच समरीचा विचार जर केला तर हिमांशू 8 बॉलमध्ये 7 वर नाबाद. आदर्श 7 बॉल खेळले, 6 वर ते नाबाद बाद झाले. फैसल काय गोलंदाजी केली फैसलने. एक षटक टाकलं, फक्त 2 धावा. हेमंतचा विचार जर केला तर हेमंतने 1 षटक टाकलं, त्यांनी फक्त 9 दिल्या. फरमानचा विचार जर केला तर फरमानने 2 ओव्हर टाकल्या, 16 दिल्या. हॅपीने 1 षटक टाकलं, 7 दिल्या. प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. म्हणजे 30 बॉलमध्ये फक्त 36 वर धुळे 11ला रोखलेलं आहे आणि 37 धाव्यांचं टार्गेट. चला लगेच चला अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान टीम चला लवकर. अमोलदादा चला. अमोलदादा आणि त्यांचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर आता 37चं जे टार्गेट होतं ते आता 39 वर गेलंय, कारण 2 धाव्यांची पॅनल्टी होती धुळेला. त्यामुळे या मॅचला जिंकण्यासाठी त्यांना 39 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावामध्ये या 39 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय, की या धावा रोखल्या जात आहेत, हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करणार आहोत. या दुसऱ्या डावाचं संपूर्ण विवरण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी मित्र, आपल्या मालेगावचाच आवाज सन्माननीय शुभमजी अहिरे सर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. शुभम सरांचं करूयात स्वागत. सत्यम शिवम सुंदरम. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र शुभम आपल्यासोबत जोडले जात आहेत.
आज आनंद मगलुम नक्कीच याही गोलंदाजी चर्चा राहिली. आजच्या दिवसातली पहिली मॅच खूप चांगल्या लेवलला त्यांनी गोलंदाजी केली आहे. स्ट्रायकर बॉलर आहेत. 3-2-1 डावाला करूयात सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय करा, फटका फसलाय. मिड ऑफचे फिल्डर उलट्या दिशेने धावतायत आणि नाही, बॉल मात्र त्यांच्या हाताला चिकटत नाहीये. अगदी दोघेही पंजांच्या मधनं बॉल टप्पा घेतोय टिप करत जमिनीवर. त्याचमुळे 2 धावा काढायला दोघे बॅटर यशस्वी झालेत. या 2 धावेने धुळे 11 या संघाचं खातं तर उघडलंय. 39चा पाठलाग सुरू झालाय. 2 खेळाडू डीप मध्ये आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळाडू आहे, नंतर काउ कॉर्नर मिड विकेटला लागून खेळाडू आहे. तसे 2 खेळाडू डीप मध्ये येतोय. पुढचा बॉल, यावेळेला पॅड टाकलेला बॉल, मनगटाचा उपयोग करत बॉलला फक्त दिशा द्यायची होती फायनल स्क्वेअरच्या क्षेत्रात, परंतु इकडे काय लेग बाईटच्या माध्यमातून धाव येते. एक मुख्य पंच म्हणून शाहिद मोमीन यांना आपण पाहतोय. स्कोर लेग पंच म्हणून उदय केदारे पंच या मार्चला कव्हरअप करतायत, या दुसऱ्या डावाला कव्हरअप करतायत. सिंगल आली आहे, सिंगल धावफलक फ्लाय करेल. 3 धावा धावफलकावर आहेत. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस असेल. तत्पूर्वी कालच्या दिवसातली राहिलेली शेवटची मॅच ती आधी खेळवली जाणार आहे आणि त्यानंतर मात्र 4था संघ आपल्याला सेमीफायनलिस्ट मिळणार आहे. आज 3रा संघ मिळणार आहे. कोण असेल, कोण जाईल सेमीफायनलला, कोण खेळेल उद्याचा दिवस, कोण गाजवेल उद्याचा दिवस, या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी आजचा दिवस महत्वाचा आहे. मुन्ना शेख बॅटिंग स्ट्राईकवर येतोय. पुढचा बॉल, यावेळेला कशी बाट ती मात्र काढली गेली. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल जाणार आहे असं वाटलं मुन्ना यांना, परंतु बॉल थोडासा शरीराच्या दिशेनेच राहिला. हाताला ब्रश करतोय बॉल. मिड ऑफचे फिल्डर युवराज कुंजाळ यांनी स्टॉप केला. या मॅचचा या डावातला पहिला डॉट बॉल आलाय. प्रेक्षकांची रेलचल, प्रेक्षकांची गर्दी ती आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर मात्र असं नसतं झालेत सर्व आमचे मालेगावची गर्दी. यावेळेला परफेक्ट फॉलो केलं होतं, परंतु इकडे काय बॉल जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे पंचाने घेतलाय टर्न आणि सांगितलंय हा घ्या वाईट बॉल. एक अवांतर धाव. चांगल्या लेवलला बॉल पिच केला गेला आणि चांगला बाउन्स देखील मिळाला होता. इकडे आनंद यांचं व्हेरिएशन सुरू आहे. डावकुऱ्या हाताचे बॅटर मुन्ना शेख यांच्या विरोधात. दोघंही बॅटर्सला आतापर्यंत चांगल्या डिलिव्हरीज टाकल्यात. एकही बाउंड्री नाहीये. 3 बॉल 4. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय मैदानाच्या मातीच्या कणाकणाला सांगत या घ्या 4 धावा. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सांगितलं जातं फुलर लेंथ वरती टाकलेला बॉल. वाह कोरीव स्ट्रोक. अगदी पुढ्यातला बॉल, तिथे बॅटचा चेहरा खोलला, बॉलला फक्त दिशा दिली डीप पॉइंटची. बॉल तिकडे डोळ्यांच्या पापण्याही हालत नाही तोपर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. या चौकारानं धावफलक हलकसं पुढे जाईल. 8 ऑन बोर्ड. पुन्हा आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं, कारण तितका ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक तो मुन्ना यांच्या बॅट मध्ये डन होताना पाहिलाय. यावेळेला पुल केलाय बॉल, निघालाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. शांततेला भंग करणारा बिग हिट मुन्ना शेख यांच्या बॅट मधून आलाय. धावा येतील या फटक्यावर. 6 आणि तिकडे प्रेक्षकांनी देखील एक चांगला कॅच कॅरी केलाय. लाजवाब कॅच तो कॅरी केला जातोय. मला वाटतं दिग्विजय होते तिकडे बहुतेक. येस, यावेळेला स्पीची प्रॉपर कनेक्शन जरी नसलं ना तरी देखील बॉल डीप थर्ड मॅनच्या परिसरात चाललाय. मुन्ना प्रेक्षकांना देखील नाराज करत नाहीये. सगळीकडे प्रेक्षक उभे आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांना खुश केलं जातंय. शेवटच्या बॉलवर देखील चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा लागतायत. 18 नंबर 18 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि कुठलाही गडी बाद नाहीये. 18 धावा. सुरुवातीचे 3-4 बॉल जर का आपण पाहिले, सुरुवातीचे 3 बॉल आनंद मगलुम यांचे खूप चांगले राहिलेत. त्यानंतर अटॅक केलाय, पावलं चाललीत, अक्रॉस द लाईन गेलेत, लाईनला परफेक्ट पिक केलं, लेंथला ओळखलं, जिकडे फिल्डर नाहीये ते क्षेत्र निवडलं आणि तिकडे मात्र बाउंड्रीज त्या खेळून काढल्या. दुसऱ्या षटकाचा डाव सुरू होतोय. ओहो,
दुसऱ्या षटकाचा डाव सुरू झाला. नितीन आलेत बॉलिंगला आणि पहिल्याच बॉलवर आमिर रशदने सांगितलंय या नितीन आणि जा डिप्पीड विकेटच्या बाहेर. षटकार 6. पहिलाच बॉल. तिकडे मात्र धूमधडाका क्रॉस द लाईन पाहायला मिळतोय. वाह, काय लाजवाब. कॅमेरा वर देखील आहे. बॉलला अखेरच्या क्षणापर्यंत फॉलो केलं आणि आईस्क्रीमची गाडी आहे ना तिकडेच मात्र आईस्क्रीम खायला पाठवला आमिर राशिद यांनी बॉलला. ट्वेंटी 24 रन धाव फलकावर 3.91 ची सरासरी. आता या मॅच कडे जर का आपण पाहिलं तर अगदी या मॅचला संपवण्याच्या इराद्याने दोघंही बॅटर्स मैदानात दाखल झालेत. नितीन घेऊन येतोय पुढचा बॉल. यावेळेला वेगवान बॉल लेंथ डिलिव्हरी वरती मार्गस्थ राहिलेत. हा बॉल लेंथ वरती बॉलला हिट केला. अँगल 1 मध्ये बॉल बाहेर गेला. वाह, खेळपट्टीवरती बॉल पडतोय. तो बॉल नाही तर बॉम्ब फुटला जातोय. बूम करतोय. विकेट किपर राजू पाटे यांच्या हातात सामावतोय. डॉट बॉल आलाय. 22 बॉल 15 ची गरज आहे. धावा जितक्या बनवायच्या आहेत त्याहून 7 बॉल अतिरिक्त आहेत. त्यामुळे अगदी लवकरात लवकर मॅच कशी संपवायची हे आमिर राशिद आणि मुन्ना सांगतायत. यावेळेला पुढ्यात टाकलाय बॉल. बाहेरची लाईन आहे. अक्रॉस गेलेत. याही वेळेला लॉंगॉनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. तिकडे युवराज बॉलला उचलून फेकतील. स्ट्राईक रोटेट होईल आणि या स्ट्राईक रोटेट धावफलक पुढे जाईल. 24 माफ करा 25 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे. 21 बॉल 14 ची गरज आहे. 21 ला 14. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह बिटॉपला फिल्डर. खूप चांगला संपर्क देखील झाला होता. अगदी पुढे टाकलेला बॉल. प्रत्येक फलंदाजाची खेळण्याची एक शैली आहे. ज्या पद्धतीने एखादी लाट आणि त्या लाटेवरती वाहणारी नाव फ्लाय करते ना त्या पद्धतीने मुन्नाची बॅट बॉलवरती येताना वरून फ्लाय करत येते आणि त्यावेळेला त्यांच्या बॅटीतनं जो स्ट्रोक डन होतो मग तो अलेगेन्स होतो. ब्युटिफुल पाहायला मिळतो. पायात टाकलाय बॉल. कोरलाय बॉलला. विकेटच्या क्षेत्रात फिल्डर आहेत अगदी त्यांच्या हातात बॉलला ड्राईव्ह केलंय. याही वेळेला नो रिस्क. कुठलीही रिस्क घेतलेली नाहीये. फक्त चालत आली आहे आणि एका सिंगलला त्यांनी कंप्लीट केलंय. या सिंगलच्या पद्धतीने धावफलक फ्लॅग करतात. 27 19 बॉल 12 ची गरज आहे. अगदी स्मशान शांतता आपल्याला मैदानात पाहायला मिळते कारण एक हाती सत्ता काबीज करणारी ही मॅच आहे. एकाच बाजूने वाहणारा हा प्रवाह सामन्याचा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लास्ट बॉल. शेवटचा बॉल फ्लिक केलाय. वाह, शॉट ऑफ द नाईट. आमिर राशिद टायगरच्या बॅट मधनं आलेला हा टायगर वाला शॉट लाजवाब. हा पा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पायात टाकलेला बॉल येऊ दिलं. पावलं हल्लीच नाहीयेत. थोडेसे शफल झालेत. नो लुक होता. अगदी अंतिमच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं नाही. फक्त बॅट टाकली आहे. हा नो लुकची पुन्हा एकदा प्रदर्शनी आपल्याला पाहायला मिळते. येस, ओव्हरस्टेपिंग साठी तिसऱ्या पंचाची मदत मागितली आणि पाहूयात चेक केलं जातंय. ओव्हरस्टेप केलंय की नाहीये ते आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचाची मदत मागितली आहे. फुट लँडिंग तेही पाहावं लागतं आणि त्यावेळेला मग मार्किंग वरती पायाचा स्पर्श आहे की नाहीये किंवा मग पाय पूर्ण बाहेर आहे की काय या सर्व गोष्टींना शहानिशा करून निर्णय दिला जातो. षटकार तर आलाय ते अंततः आपण सर्वांनी पाहिलंय परंतु षटकाराला जर का हा नो बॉल असेल तर मग मॅच अजून पुढे जाईल आणि अजून स्लो डाऊन होणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल असेल.
या मॅच नंतर विनंती असेल आपल्या व्हॉलेंटियर्स आपल्या मित्रांना की आपण लवकरात लवकर ती लाईन नक्कीच आखून घ्यायची आहे. आता 6ची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 6ची गरज आहे. एका ओव्हरला फक्त 2 धावा बनवायच्या आहेत, परंतु या दोघंही ओपनर बॅटर्सने आजचा दिवस गाजवलाय. आज या दोघांनी मनमुराद बॅटिंग केली आहे. दिल खुश करणारी फलंदाजी या दोघांची राहिली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 मध्ये 6ची गरज आहे. येतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त बॅट टाकली गेली आहे. ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता हिमांशू अंबिरे ना. आपण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ज्याच्या भावानं अख्खा भारत गाजवलाय. प्रज्योत अंबिरे यांचे ते बंधू आहेत. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये प्रत्येक मैदानावर प्रज्योत अंबिरेची चर्चा राहिली आणि त्याचेच हे बंधू प्रज्योत अंबिरे देखील रबर बॉलच्या स्पर्धेत या मैदानावरती खेळताना पाहिलंय आपण त्यांना. 17 बॉल 5ची गरज आहे. पहिल्या बॉलला सिंगल आहे. यावेळेला शरीराच्या दिशेने टाकल्या. बॅटची आतली कट घेतली आहे. फिल्डरने काय लाजवाब एका हातानं स्टॉप केलंय बॉलला. अमोलदादा पवार प्रतिष्ठान हा संघ मालेगाव नगरीत दाखल झाला. खूप चांगला खेळ तुम्ही केला. ताकदीनिशी लढण्याचा प्रयत्न केला. खरं तर जिंकतंय कोण हारतंय कोण हे महत्वाचं नाहीये. तुमचा खेळण्याचा जुनून कसा आहे ते जास्ती महत्वाचं ठरतं. तिसरा बॉल. यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. याही वेळेला विकेट किपरच्या मागणं बॉल चाललाय आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं बॉल जाताना पाहायला मिळतो. याही बॉलवर कुठलीही धाव नाही. सलगचे 2 बॉल डॉट आलेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 34 धावा धावफलकावरती. 39चा पाठलाग तो मात्र छाती टोकून केला या दोघही वाघांनी. 5ची गरज आहे. 1 बिग हिट. वा, याही वेळेला पुढे टाकलाय बॉल. फक्त बॅट टाकली गेली. ड्राईव्ह केलाय. मला असं वाटतं आमिर राशीद विनिंग हिट खेळण्याच्या शोधात आहेत. कारण विनिंग 6 मारायचा, एकच स्ट्रोक खेळायचा आणि खेळ खल्लास करायचा याच इराद्याने कदाचित आमिर रशीद आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्रॉस गेलेत. डोक्यातली कॅप ती मात्र डाऊन होते, परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. वा हिमांशू वा, आतापर्यंतची सर्व 4 चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेत तुम्ही. विदर्भाच्या वाघाला स्टॉप केलंय. म्हणजेच काय तर तुम्ही आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च झाली आहे. यावेळेला पुढ्यात टाकलाय, खोदून काढलाय आणि खोदून फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्याने हा बॉल फरार झालाय आणि पंचांचा इशारा येतोय झाडूचा. म्हणजेच काय चौकार आहे आणि या चौकारानं मॅच झाली आहे. टाय स्कोर झालाय. इक्वल चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये गरज आहे 1ची. 12 बॉल 1. 12 बॉल 1 रनची गरज. एक विनिंग रन त्याची आवश्यकता आहे. दोघेही बॅटर ओपनिंग पेअर. स्वतः खुद्द अमोलदादा पवार आपल्याला बॉलिंग साठी पाहायला मिळतात. ज्यावेळेला आजच्या दिवसाच्या डावाला सुरुवात झाली, कॅप्टन नाणेफेकीसाठी आले तेव्हाच कॅप्टनने देखील सांगितलं होतं की हा संघ तयार कशासाठी झालाय. हा संघ तयार झालाय खेळाडूंना मंच मिळावा, खेळाडूंना त्यांच्या कलेची जाण व्हावी, त्यांच्या कलेची जाणीव अख्ख्या जगाला व्हावी. यासाठी अमोलदादा पवार प्रतिष्ठान हा संघ ओळखला जातो आणि तो चर्चेत देखील आहे. मालेगाव नगरीत तुम्ही इतक्या दूरवरून दाखल झालात, परंतु तुमचा जो प्रवास आहे, तुमची जी जिद्द आहे, तुमचे जे ध्येय आहे ते क्रिकेटच्या क्षेत्रात तसंच सुरू राहो या आमच्या वतीने मालेगावकरांच्या वतीने शुभेच्छा देखील असतील. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक केलाय, हिट ठोकलाय आणि खेळाला इकडे क्लोज केलाय, संपवलाय खेळ मुन्ना शेख याने त्यांच्या स्टाईलमध्ये. आणि धुळे 11 हा संघ जातोय आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच मध्ये. 2 तलवारी एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला असणार आहे ग्रीन फॉरेस्ट नुरानी 11 विरुद्ध धुळे 11. या 2 संघांमधला लढा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ही आहे मॅचची समरी आणि याच मॅचच्या समरी मुळे आपल्याला पाहायला मिळतोय की धुळे 11 हा संघ जिंकतो. कारण ओपनिंग पेरने या डावाला संपवलं, परंतु त्याच्या आधीची कहाणी काय होती. फैसल 1 ओव्हर 1 रन 2 विकेट. हेमंत 1 ओव्हर 1 रन 9 फैसल 1 ओव्हर 2 रन 1 विकेट. हेमंत 1 ओव्हर 9 रन 1 विकेट. फरमान खान 2 ओव्हर 16 रन 1 विकेट आणि हॅपी 1 ओव्हर 7 रन कुठलीही विकेट नाहीये. या 4ही गोलंदाजांनी
बेधुंद होऊन गोलंदाजी केली आणि त्याचमुळे 40च्या आत या संघाला स्टॉप केलं गेलं आणि त्याचा फायदा धुळे 11 या संघाच्या ओपनिंग पेअरला झाला. दोघंही आलेत, एक हाती सत्ता गाजवली आणि या मॅचला त्यांनी लगेच संपवलं.